सबसे पहली बात हम वापस से आईपी के बारे में करेंगे चर्चा। लेकिन ये पूछना चाहती हूँ कि पिछली बारी जब हम ट्रेनिंग पे आए थे आप लोग, तो हमने किन चीज़ों के बारे में बात किया था आईपी के बारे में? किसी को याद है? तो आईपी के अंदर आईपी को एररलेसली चेक कैसे करना है, इसमें हमने 3 चीज़ें डिस्कस करी थी सिर्फ आईपी के बारे में। कौन कौन कोई बता सकता है? प्रोग्रेसिव होने चाहिए गोल्स। अच्छा चलो पहले स्कोरिंग से स्टार्ट करते हैं। स्कोरिंग में क्या 3 चीज़ें हमने डिस्कस करी थी गलती पकड़ने के लिए? हमने 3 चीज़ें डिस्कस करी थी, है ना? कि हाँ जी सर, एक जैसा स्कोरिंग नहीं होना चाहिए। वेरी गुड, सुपर्ब। प्रोग्रेसिव गोल्स पे, प्रगतिशील गोल्स पे एक जैसा स्कोरिंग नहीं हो सकता है, करेक्ट, वेरी गुड। दूसरी चीज स्कोरिंग में क्या हमें एरर पकड़ना था, गलती पकड़ना था? किसी को याद है? थोड़ा सा। वेरी गुड सर, आपको मैं फर्स्ट प्राइज देने वाली हूँ। बेसिकली 2 डोमेन्स के अंदर हमें सेम लेवल बच्चे का दिखाई देना चाहिए, है ना? और उसी से मिलता जुलता थर्ड चीज क्या था कि एनीवन? टेस्ट नहीं है पर किसी को याद है तो? इंटरकनेक्टेड यस, पर स्कोरिंग में एक और चीज, वो गोल्स हैं, आपको नहीं दूंगी चॉइस। दिशा कोऑर्डिनेटर्स को नहीं मिलेगा। बेसिकली प्रगतिशील लक्ष्यों पे एक जैसा स्कोरिंग नहीं होना चाहिए। 2 डोमेन्स के अंदर हमको एक ही लेवल दिखना चाहिए और एक ही डोमेन के अंदर भी जो जंप्स आते हैं वो नहीं होने चाहिए, राइट? लक्ष्यों में आपने जैसा बोला मैम, इंटरकनेक्टेड होने चाहिए, प्रोग्रेसिव होने चाहिए, प्रगतिशील होने चाहिए और संबंधित होने चाहिए, राइट? और लास्ट में मैम ने जैसे बोला, हमने टास्क एनालिसिस का बात किया था, है ना? कि टास्क एनालिसिस में हमने फॉरवर्ड चेनिंग, बैकवर्ड चेनिंग ये बारे में चर्चा करी थी। उसके बाद हमने आपसे कुछ आईपीस मांगे थे और ये भी बोला था कि अभी अप्रूव मत करो, क्योंकि ट्रेनिंग हो जाने के बाद ट्रेनिंग का सारा जो है ज्ञान लेके, सार लेके हम वापस अपने आईपीस को देखेंगे और उसके बाद अप्रूव करेंगे। सिद्धार्थ, कैन यू हियर मी? ओके। तो हमने ये डिस्कस किया था कि हम जहाँ पे जो भी चेकलिस्ट बनाया है या जो भी हमने सीखा है, ये लेके हम लोग अपने आईपीस वापस जाके अप्रूव करेंगे, करेक्ट? फिर हमने आपसे कुछ आपके आईपीस मांगे, लेकिन उसमें भी लगा कि ये जो सारी बातें हम अभी कर रहे हैं वो सारी की सारी आईपीस में चेक नहीं हो पाई हैं। अभी भी उसमें उसी तरह के छोटे छोटे जो हैं वो गलतियां दिखाई दे रहे हैं। सो हमने सोचा अब क्या करें। काफ़ी सालों से और बहुत सारे सेशंस में हम आईपी के बारे में बात कर चुके हैं, राइट? आप जानते हैं, मैं भी जानती हूँ, हम लोग सब इधर ही हैं। मैं ही आपके साथ बात कर रही हूँ बहुत टाइम से अबाउट आईपी और उसके वजह, क्योंकि वो बेस्ट क्यों होना चाहिए, क्योंकि उसी के ऊपर हमारा पूरा साल निर्भर रहता है, राइट? अगर हमारा आईपी का स्कोरिंग और गोल सिलेक्शन सही से नहीं होता है तो हमारा जो भी हम गतिविधि बच्चे के साथ करते हैं वो गलत जाता है, राइट? इतने टाइम से हम बात कर रहे हैं तो इसलिए हमने सोचा कि इस बार थोड़ा चेंज करते हैं। मैं नहीं बताऊंगी, आप सबको पता है। आपने अब सबने बोला ना, सर ने बोला, मैम ने बोला, सबको मालूम है क्या करना है, लेकिन वो एक्चुअली पेपर पे क्यों नहीं हो पा रहा है वो, और होता क्या है कि हम आपको बताते हैं, आप वापस जाके करते हैं, तो वहाँ पे जाके अगर कोई दिक्कत आती है या कोई परेशानी आती है तो हम लोग वहाँ पे रहते नहीं हैं, करेक्ट? सो इसलिए सोचा है कि इस बार बोलेंगे कम, क्योंकि आपको ऑलरेडी मालूम है कि क्या करना है, लेकिन एक्चुअली में करके देखते हैं साथ में। इधर ही बैठ के एक आईपी लेते हैं और इस बार कोई ऐसा मनगढ़ंत बच्चा नहीं है, कोई केस स्टडी नहीं है, आप ही के स्कूल का, आप ही का बच्चा है। सो आपको मार्किंग क्यों हुई है, उसमें गलती क्यों है, आप सबसे बढ़िया जज हैं उसके। एंड उसके बाद इसी बच्चे के लिए नया आईपी कैसे भरेंगे वो भी यहीं पे एक्टिविटी करेंगे।
सो ये 3 दिन का जो इस बार प्रोग्राम है, आपके पास शेड्यूल आया होगा, तीनों दिन एक्टिविटी ऐसी है कि हम बताएंगे कम, क्योंकि बहुत सारी चीज़ें हम बता चुके हैं और आपने समझ भी ली हैं। अब हम ये करेंगे कि एक्चुअल करने में गलती कहाँ आ रही है उसको उसी समय पकड़ेंगे और उसी समय रिजॉल्व करेंगे, ताकि आगे वो गलतियाँ ना हो, राइट। अगेन मैं बोल रही हूँ कि ये एक इंटरैक्टिव सेशन रखेंगे। अगर आपने कोई गोल किसी वजह से लिया है सो बताइए वो क्यों लिया है, राइट। अगर हमें लग रहा है कि वो प्रगतिशील गोल नहीं है लेकिन आपके दिमाग में कुछ और था, क्योंकि जब हम आपके आईपी देखते हैं तो वो बच्चा हमारे सामने नहीं रहता है। ऑल्दो हमने ट्राई किया है कि हमारे जोन कोऑर्डिनेटर्स रहें क्लासरूम में और वही बच्चा हम डिस्कस करें, बट कभी कभी होता है कि वो बच्चा हमारे सामने नहीं रहता। तो हमको बताइए कि ये गोल मैंने इस वजह से लिया है या ये स्कोरिंग मैंने इस वजह से की है, राइट। सो द सेशन विल बी कंडक्टेड लाइक दिस। अभी जो हमने डिस्कस किया प्रगतिशील गोल्स पे एक जैसा स्कोरिंग नहीं रहना चाहिए, ये आप सोचो एक चीट शीट है, ये आपके साथ में रहेगा और आपका आईपी आपके साथ रहेगा। आपको थोड़ा टाइम दिया जाएगा ये देखने के लिए कि जो आपके पास आईपी आया है उसमें से इनमें से कोई गड़बड़ तो नहीं है। जहाँ जहाँ है वहाँ आप पहले उसको पकड़ेंगे। आपके जोन कोऑर्डिनेटर आपके साथ ग्रुप में बैठे रहेंगे, तो अगर कोई डाउट या शंका है तो आप उन्हीं के साथ डिस्कस कर सकते हैं, ठीक है। उसके बाद हम लोग चर्चा करेंगे कि कहाँ पे गलतियाँ आ रही हैं, क्या प्रॉब्लम्स हैं। फिर नेक्स्ट सेशन ये रहेगा कि आपको एक फ्रेश आईपी देंगे। उसी बच्चे के लिए आपको स्कोरिंग और गोल सिलेक्शन फिर से करना। ये आईपी आंकलन की प्रक्रिया चल रही है। यहाँ हमने स्कूल्स को उनके भरे हुए आईपी दिए हैं और साथ में एक चेकलिस्ट दिया है कि ये आईपी में गलतियाँ कैसे पकड़नी हैं। उनको कुछ समय दिया गया है और वो देख रहे हैं कि उस चेकलिस्ट के अंतर्गत कौन सी ऐसी चीज़ें हैं जो शायद उनसे छूट गई थी। वो करने के बाद जो जोन कोऑर्डिनेटर है उनके साथ चर्चा करेगा कि जो चीज़ें उनसे छूट गई या वो गोल्स जो शायद उन्हें लेने चाहिए थे, और उसके बाद वो जो ग्रुप है वो एक नया आईपी उसी बच्चे के लिए भरेगा। तो फिर कैसा था, मिला गलती थोड़ा थोड़ा या बेटर है ये कि हम अपने ही आईपी को देखें रादर देन किसी और के आईपी को, क्योंकि फिर कनेक्शन नहीं बन पाता है, राइट। सो अब हम एक एक करके शेयर करेंगे। द रीज़न वाई हम शेयर कर रहे हैं ताकि आपने शायद वो गलती ना किया हो लेकिन हो सकता है नेक्स्ट टाइम आप वो फेस करो। तो हम एक एक करके शेयर करेंगे हमें अपने ही भरे हुए आईपी में क्या गलती मिला। एक गलती स्कोरिंग में और एक गोल सिलेक्शन में। तो पहले आप बताओ आपका क्या गलती रहा और वो आपको क्यों लगता है आपसे हुआ, पहले स्कोरिंग में और फिर गोल्स में। हॅलो, हां, मेरा नाम है श्यामली पाराशर. मेरे स्कूल का नाम है नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा सीताबर्डी नागपूर. मी काय केलंय की स्वच्छता या डोमेनमधले 2 गोल्स घेतले. म्हणजे एक आहे साबणाने हात धुणे आणि दुसरा आहे साबण वापरून आंघोळ करणे. तर त्याला मी स्कोरिंग हे वेगवेगळं दिलंय. आहे साबणाने हात धुणेला क्वचित म्हणजे लेस दॅन 35 और साबण वापरून आंघोळ करणे याला दिलं आहे 36 to 70%. तर हे एकाच डोमेनमध्ये तफावत दिसते. हे एक चुकीचं झालं आणि मला यातनंच जर काही निवडायचं होतं तर जर अजून अन्न हवे असल्यास नम्रपणे मागणे हे कौशल्य मी निवडायला घेतले असते, कारण की हे ध्येय त्या पोराला येत नाही आणि हे थोडंफार येतात. बस एवढंच मला सांगायचं होतं. ठीक है, सबको समझ में आया, सबको सुनाई दिया या कि एक ही डोमेन में जो स्कोरिंग थी वो गड़बड़ थी। अगर हाथ धोना नहीं आ रहा है या लेस देन 35 है तो हाथ साबुन लगा के नहाना उससे ज़्यादा नहीं हो सकता है, राइट। तो ये आपने गलती पकड़ा। ये सबको ध्यान में रखना है कि ये प्रोग्रेसिव गोल्स हैं, इसमें एक ही डोमेन में अलग अलग हम स्कोरिंग करेंगे तो बच्चा कभी भी वो गोल नहीं सीख पाएगा, करेक्ट। हां, तर माझ्याकडे जे आय पी आहे ते माझ्याच वर्गातल्या मुलीचं आहे, मनस्वी मिश्रा म्हणून. ती सिव्हिअर ऑटिझम आहे.
तिच्यासाठी मी जे आधी तिचं जे मार्किंग केलं आहे तर त्याच्यात मी हे स्कोरिंग केलेलं नाही, कारण ती डिपेंडच आहे सगळीकडे. आणि ज्याच्यात आत्ता मला जी काही चूक स्नेहल मॅडमने सांगितली, तर जे हायजीनचे गोल होते तर त्याच्यामध्ये ती इंडिकेट टू नीड यूज वॉशरूम ऑर टॉयलेट हे डिपेंड आहे, तर ते मी होम गोल केलं होतं. पण त्याच्यानंतर त्याच्या खालचाही गोल घेतलेला आहे की टॉयलेटला स्वतंत्रपणे जाणे, आणि त्याच्यानंतर फ्लश करणे आणि वॉश हँड्स हे घेतलेलं होतं. तर ते गरजेचं नाही आहे गोल. तर हे एक मला तिथे चूक सापडली. आणि कम्युनिकेशनमध्ये म्हणजे आता ती बोलत पण नाही किंवा लक्ष पण जास्त देत नाही, तर त्याच्यात मग मी निवडलं होतं की स्वतःच्या नावाला प्रतिसाद देणे, तर ते आहे बरोबर. आणि कम्युनिकेशन बेसिक नीड्स हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला संधी मिळणे म्हणजे ग्रीट अपॉर्च्युनिटीज स्माइल्स हॅलो अँड नमस्ते हे घेतलं होतं, तर हे गरजेचं नाही आहे तिथे. आणि आन्सर देणे हो किंवा नाही हे पण गरजेचं नाही आहे. त्याच्यानंतर शब्द बोलणे हे पण गरजेचं नाही आहे. तर अशा प्रकारे जे मी गोल सिलेक्शन केले होते आणि जे चुकीचे केले होते तर ते मला आता मॅडमने व्यवस्थित करेक्शन करून सांगितले, तर हे मला कळलं आहे. धन्यवाद. नमस्कार. मनीषा होंदराव, कामायनी, गोखलेनगर. हॅलो. स्कोरिंग एकसारखं वाटत नाही आहे आणि माझ्याच वर्गातली मुलगी आहे. सर स्वतःच्या हाताने अन्न वाढणे 35च्या बिलो केलं होतं आणि इतरांना वाढणे त्याच्यात 36 to 70 केलं. तर ते करण्याच्या ऐवजी त्याच्यानंतरचं सर्स वॉटर आणि हे एका पाठोपाठ जे एक गोल आहेत ते घ्यायला पाहिजे होते. गोल घेताना बऱ्याच चुका झालेल्या आहेत, माझ्या आता लक्षात आलेल्या आहेत. त्या सगळ्यावर मार्किंग केलेलं आहे. आत्ता फक्त एवढं एकच सांगते. तर ही मुलगी नॉन व्हर्बल आहे, अमौखिक आहे. तर त्यांनी आधी मार्किंग केलं आहे की ती स्वतःच्या म्हणजे शब्दांनी बोलू शकत नाही, पण त्यांनी डिजिटल लिटरसीमध्ये जो गोल घेतला आहे की फोनवर प्रतिसाद देते किंवा उत्तर देते, तर हे चुकीचं आहे कारण मुलांना बोलता येत नाही आहे, पण इथे त्यांनी हा गोल म्हणून घेतलेला आहे, तर म्हणून ती चूक झालेली आहे. मी प्रेरणा स्पेशल स्कूल घोराडवरून आलेले आहे आणि मी ज्या मुलाची आय पी भरलेली आहे तो मुलगा 7 वर्षाचा, डाऊन सिंड्रोम आहे. माझ्या आय पीमध्ये एक मिस्टेक झाली की जे कपडे काढणे जे असते आणि घालणे त्याला स्कोरिंग एकसारखी आलेली आहे. ती माझी मिस्टेक झालेली आहे. परत काही गोल एका गोलमध्ये 71% दिलेला आहे. नॉर्मली जो नमस्ते जे आहे, जे रूटीन जो करतो आपण, रूटीनमध्ये जे रोज जे करतो ती ॲक्टिव्हिटी मी तो गोल घेतलेला आहे. तर सरांचं म्हणणं होतं की त्याच्यानंतर जो हार्डवाला जो गोल आहे तो तुम्ही चॉईस म्हणजे घ्यायला पाहिजे होता. तिथे एक माझी मिस्टेक झालेली आहे. बाकी सरांनी चेक केलं तर बाकीचे गोल व्यवस्थित होते म्हणे मुलाच्या लेवलनुसार. थँक्यू. ही आय पी माझ्या स्कूलमधील आहे, अनय मित्तल, ऋषी इराणी सेंटर, देवळाली कॅम्प. आणि हा ऑटिझम मुलगा आहे, सिव्हिअर ऑटिझम. मेल टाईम ॲक्टिव्हिटीमध्ये इथं चुकी झालेली आहे. गोल घेतले गेलेला आहे सहाय्याने मदतीने द्रव पदार्थ पिणे. रेटिंग आहे 36 to 70 आणि खाली रेटिंग स्वतःला जेवण वाढून घेणे यामध्ये पण रेटिंग आहे 36 to 70. ॲक्च्युली आम्ही ट्राय केलेलं आहे 90% की प्रॉपर आय पी होईल, पण तरी पण मिस्टेक झालेले आहे. आणि गोल घेताना रेटिंगचे अजून एक चूक आहे की लिहिण्याचे रंग करण्याचे साहित्य पकडणे. रेटिंग आहे 36 to 70 आणि त्या खालोखाल पेपरवर रेगोट्या मारणे. रेटिंग आहे 71 to 99. म्हणजे लिहिण्याचे साहित्य पकडतच नाही आहे आणि रेगोट्या ऑलमोस्ट इंडिपेंडेंट आहे. हे चुकीचं आहे. गोल सिलेक्शनमध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रायोरिटी वाईज गोल कपडे काढणे जमतं, पण आम्ही कमरेवरील बंद नसलेले कपडे घालणे
न घेता आम्ही बंद नसलेले कपडे घालणे खाली पॅन्ट घालणे घेतले होतं. तर यात एक चूक झालेली आहे. दोनों भी ले सकते हैं और ये एक एग्जाम्पल है कि किस तरीके से इंटरकनेक्टेड गोल्स लिए गए हैं, राइट? कि अगर आपने टॉयलेट ट्रेनिंग करवाना है तो फिर ऑब्वियसली कमर के नीचे वाले कपड़ों को उतारना सीखना ही पड़ेगा, राइट? सो दिस इज नॉट अ मिस्टेक, एक्चुअली इट इज एन एग्जाम्पल ऑफ गुड गोल्स. आप बता सकते हैं कहाँ गड़बड़ हुई? Again, the problem is यहाँ पे भी रेटिंग में if you consider he is the LR kid actually, but उसके ये जो गोल्स है मील टाइम में जो हम लोग एक्टिविटीज़ करते हैं उसके रेटिंग इफ़ यू सी की प्रोग्रेसिव होना चाहिए. यहाँ पे 36 है कंसिडरिंग जो उसके वो लाड़ वगैरह गलना वगैरह ये सब चीज़ें, बट यहाँ पे रेटिंग हायर है कंसिडरिंग वो सब चीज़ें कर लेता है नॉर्मली. मील टाइम की एक्टिविटीज़ वो सब कर लेता है, इसके लिए 71 to 99 है. बट आई फील सो कि एक दो जगह पे उसको इंस्ट्रक्शन देना पड़ता है, इसके लिए हमने उसको इंडिपेंडेंट नहीं किया बट उसको 71 to 99 में रखा हुआ है. ओके, थैंक यू. नेक्स्ट कौन है सर? ओरा मतिमंद विद्यालय संगमनेर, प्री वोकेशनलचा माझा विद्यार्थी आहे. स्कोरिंगमध्ये काही गरज नाही तशी. स्कोरिंगमध्ये फारशी गडबड नाही आहे. एक शंका फक्त सरांनी उपस्थित केली, तो स्त्री पुरुष लिंगभेद वगैरे ओळखतोय, तर तो स्वच्छतागृह कसं ओळखू, त्याच्यामध्ये 71 ते 99 मध्ये आहे तो मुलगा. तर मला असं वाटतं की फारसा फरक नाही. लिंगभेद ओळखतो, स्त्री पुरुष ओळखतो, स्वतंत्र आहे, परंतु स्वच्छतागृह निवडण्यामध्ये तो 71-99 थोडासा फरक आहे. तो कधीतरी गडबड करतो असं मला ते जाणवलं, ते मी सरांना सांगितलेलं. आणि दुसरी गोष्ट एक मात्र खरं आहे की गोल सिलेक्शन जे करायचे होते ते मी आणखी गोल घेऊ शकलो असतो की जे एक दुसऱ्याशी रिलेटेड आहेत, असे निश्चितपणे मला घेता आले असते ते गोल. आणि ते समर्पक आहे, निश्चितपणे तिथे अजून मी ते गोल घेता आले असते तर आणखी चांगलं झालं असतं. आणि गोल सिलेक्शन करताना मुलगा 1 ते 9 अंक ओळखण्यामध्ये अवलंबून आहे, तर नाणी ओळखण्यामध्येही तो अवलंबून आहे. तर ते दोनही गोल दुसरं नाणी ओळखणी घेणं आवश्यक नाही आहे, तर तेही पटतं मला की तो अंकच ओळखत नाही आहे तर नाणी. पण त्याच्यात उद्देश असा होता की किमान त्याला थोडंफार व्यवहार ज्ञान, चॉकलेट घेईल, बिस्किट पुडा वगैरे त्याला तिथे शेजारी दुकानात जाऊन तो आणू शकेल, करू शकेल. आणि आत्ताच मॅमनी म्हटल्याप्रमाणे अनेक काही गोल असे आहेत जे 71-99 मध्ये आहेत की जे डेली रुटीनमध्ये मुलांकडून सहज होऊ शकतात. हात धुणे वगैरे असेल किंवा हाय हॅलो म्हणणं, तर ते स्पेशली त्याला मार्क करून तो गोल घेण्याची आवश्यकता नाही आहे, हेही म्हणणं मला पटलेलं आहे. इतर काही फारसे स्कोरिंगमध्ये तर फारशी गडबड नाही आहे का सर? थँक्यू. विकास मंदिर, मतिमंद मुलांची शाळा, नाशिक रोड. हां, तर माझ्याकडनं काय झालं, हा गोल मी दात घासणे हा गोल घेतला, तर त्याची मार्किंग जी आहे ती 71 ते 99 केली. पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे साबणाने हात धुणे हा गोल मी अगोदर घ्यायला पाहिजे होता. ही चुकीची मार्किंग झाली माझ्याकडनं. आणि त्याच्यानंतर स्वच्छ केल्यावर स्वतंत्रपणे स्वतःला साफ करणे हा एक गोल मी घ्यायला पाहिजे होता, तो गोल मी घेतला नाही. म्हणजे माझ्याकडनं ही चूक झालेली आहे. त्यानंतर शॅम्पू लावून केस धुणे माझ्याकडनं काय झाली, ही चुकीची बंद नसलेले पादत्रे घालणे. तर काय झालं माझ्याकडनं 71 ते 99 म्हणजे ही चुकीची मार्किंग झाली. तर त्याच्या अगोदरची जी सुरुवातीची होते कपड्याची चेन, बटन किंवा हुक काढणे व नाडी सोडणे ही गोल मी घ्यायला पाहिजे होतं, पण ही घेतलेलं नाही. ही माझ्याकडून अशी चूक झाली. हां, सरांनी मार्किंग केलेली चप्पल घालण्याला केलेलं 71 to 99 मार्किंग केलेली, पण घालणे हे अवघड आहे, पण काढणे हे इझी आहे. तर त्यांनी चुकीची मार्किंग केलेली, घालण्याला
काढण्याला 1 ते 35 मार्किंग केलेली आणि घालण्याला 71 ते 99 मार्किंग केली. तर इथे मिस्टेक झालेली सरांशी. आणि जे फर्स्ट सांगितलेलं जसं दात घासण्यामध्ये एडियलमध्ये तो 71 ते 99 आहे. तर बऱ्यापैकी तो मुलगा करतोय, पण त्यांनी साबणाने हात धुणे आणि स्वच्छ केल्यावर स्वतंत्रपणे स्वतःला साफ करणे हे घेणं गरजेचं होतं. जसे की तो 36 ते 70मध्ये आहे. मग हे होम गोल्स या स्कूल गोल्ससाठी घेणं गरजेचं होतं आणि तो 16 वर्षाचा मुलगा आहे. मग हे ॲक्टिव्हिटी घेणं गरजेची होती. थँक्यू. दुर्बल मानसकची IP आहे मनीषा मॅडमनी भरलेली. ॲक्च्युली स्वच्छतामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, सगळ्या गोलला सेम मार्किंग केलेली आहे. तर ते सेम मार्किंग नाही आहेत, कारण तो मुलगा आहे लहान. 2 गोलला येऊ शकते, जसं की स्वतंत्रपणे संकेत देणे स्वच्छतागृह वापरण्यासाठी, त्याच्यात पण सेम मार्किंग केली. दात घासण्यामध्ये पण सेम मार्किंग केली, म्हणून ते सेम मार्किंग थोडंसं चुकलेलं आहे. आणि जे गोल सिलेक्शन केले होते, जे इम्पॉर्टंट गोल आहेत मुलासाठी, ते न घेता त्यांनी दुसरेच गोल घेतले होते, कारण मुलगा लहान आहे. त्याच्यासाठी ते गोल न घेता, सपोज की मुलगाला स्पीच नाही आहे, तर त्याला बॉडी पार्ट तो मुलगा आता माझ्याकडे 2.5 महिन्यापासून मी बघतोय त्याला, तर त्याला ते येतं, तरी पण ते गोल घेतलेले नव्हते. तेव्हा आम्ही डिस्कशनला बसलो तर IP मार्किंग ओके आहे, गोल सिलेक्शन पण व्यवस्थित आहेत. फक्त रुपाली मॅडम होते आमचं याला, तर त्यांचं क्युरी होती की होम गोल्सला आपण एज्युकेशनल गोल देऊ शकतो का. तर जेव्हा हा प्रश्न आला तर एज्युकेशनल गोल्स म्हणजे कसं आपण ऑलरेडी शाळेत घेतो आणि ते काही गोल्स एवढे हाय फंक्शनल होते की पालकांना तेवढा वेळ मिळाला नसता ते गोल्सवर काम करायला. कारण की जेव्हा आपण होम गोल्स देतो तर आपण पॅरेंट्सचं पूर्ण बॅकग्राऊंड की त्यांना वेळ देता येईल का नाही, त्या गोलवर काम करता येईल की नाही, तर ते असेच होम गोल होते की ते पालकांना पण सोपं जातील आणि मुलगाही सहज करेल. तर ती एक क्युरी होती, ती क्लिअर झाली. त्याच्यानंतर एज्युकेशनल गोलमध्ये होतं की ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन घेतलं पाहिजे होतं का. तर ऑलरेडी मी ॲडिशनवर काम करतो आहे, तर एक कॉन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर मग दुसऱ्या कॉन्सेप्टवर आपण जाऊ शकतो. तर ह्या कन्क्लुजनवर आम्ही ओके झालो. तर ओव्हरऑल IP व्यवस्थित आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही असं त्यांना वाटलं. आप लोगों ने, दोनों ने, धूमल सर आपने और रूपाली ने, तीनों ने इस बच्चे के बारे में बताया कि वो ADL एक्टिविटीज़ में वो सब कुछ जो है वो बहुत अच्छे से कर सकता है. हाई फंक्शनिंग बच्चा है, उसको लाइफ स्किल्स वगैरह भी बहुत अच्छे से आता है. तो ऐसे में होम गोल्स में माता पिता को क्या गोल दिया जाए. उन्होंने ये भी शेयर किया कि ये जो बच्चा है इसकी मदर की एक दुकान है भाजी की. तो इस केस में अगर होम गोल में कोई ADL का गोल नहीं आपको समझ आता, क्योंकि बच्चा ऑलरेडी क्वाइट इंडिपेंडेंट है, तो स्कूल गोल में से इस तरह के गोल लिए जा सकते हैं जो उसको घर में काम आएंगे. जैसे अगर इसका भाजी का दुकान है तो भाजी पहचानना, मनी ट्रांजैक्शन करना, तो इस तरह से कनेक्ट करके आप होम गोल का जिम्मेवारी माता पिता को भी दे सकते हैं. राइट. तो इसमें जो है वो जॉइंट पार्टनरशिप रहेगा. आप स्कूल में पढ़ाएंगे और घर में जो है वो पेरेंट उसको प्रैक्टिस करवाएगा एक्चुअल सेटिंग में, तो जनरलाइजेशन भी हो जाएगा. लेकिन फंक्शनल गोल्स में भी जो ज़्यादा कॉम्प्लेक्स गोल्स हैं, जैसे खाना परोसना, पानी सर्व करना किसी और को, इस तरह के गोल्स भी आप ले सकते हैं. और स्पेशली अगर इस बच्चे को आप बोल रहे हो कुछ बिहेवियर चैलेंज भी है, जैसे वो ओवर एक्साइटेड हो जाता है, तो हम बिहेवियर के गोल्स भी ले सकते हैं जिससे उसमें थोड़ा सा ठहराव है जो वो आए. स्मॉल करेक्शन कर रहा हूँ, बिहेवियर चैलेंजेस वैसे नहीं है उसको. वो अगर वो अच्छा काम करता है उसको हम थोड़ा सा अप्रिशिएट करते हैं तो वो ज़्यादा एक्साइटमेंट में आके थोड़ी सी गलती करता है, अदरवाइज नहीं है. और जो रही कि जनरलाइजेशन के लिए, तो हम इन हाउस स्कूल में एक हमने छोटा सा शॉप खोला है. इसके घर में सब्जी की दुकान है छोटी सी, मम्मी चलाती है. तो हम लोग उसको मनी ट्रांजैक्शन जो स्कूल में है 10, 20, 50 रुपये, 100 रुपये तक का उसको सिखाते हैं. दिस इज़ द मतलब प्रैक्टिस इज गोइंग ऑन टाइप. गुड. तो मैं वही बोल रही हूँ कि अगर होम गोल देने के लिए फंक्शनल में से नहीं है तो एकेडमिक्स में से उसके घर के लिए जो अप्रोप्रिएट है वो दिया जा सकता है. बस ये एक हमारा एक कंस्ट्रेंट ये है कि थोड़ा सा अगर हम 71 to 99 के गोल ज़्यादा ले लेते हैं तो थोड़ा सा गोल का काउंट बढ़ जाता है. और हाँ 60 तक का है, लेकिन फिर थोड़ा सा वो अलग डोमेन वाइज मतलब डिपार्टमेंट वाइज थोड़ा सा कंसर्न हमारे यहाँ है थोड़ा सा. तो दैट इज़ सो जैसे मैंने अभी बोला, जो रोजमर्रा के उसमें लागू हो रहा है या प्रैक्टिस हो रहा है उसको मत ले लो 71 to 99. राइट. हॅलो,
माझे नाव तुळशीराम जुनगरे, सूरज मध्यमंद शाळा काचूरवाई. माझ्या शाळेतील शिक्षक प्रवीण मडावी यांची चेकलिस्ट आणि सर्व शिक्षकाच्या चेकलिस्ट तपासण्यासाठी पाठवल्या. त्यामध्ये प्रवीण मडावी या शिक्षकाची चेकलिस्ट, अजित प्रल्हाद तुरंकर हा विद्यार्थी 8 वर्षाचा आहे. परंतु आम्ही जेव्हा चेकलिस्ट शाळेमध्ये चेक करतो आणि पहिल्या ट्रेनिंगनुसार आम्ही चेकलिस्ट ऑफलाईनमध्ये अगोदर भरल्या जाते. ऑफलाईनमध्ये भरल्यानंतर त्याला चेक केल्या जाते आणि त्यानंतर अपलोड करतो. आणि इथे जेव्हा सर्व शिक्षकाच्या चेकलिस्ट आल्या त्यानंतर अर्जितची चेकलिस्ट जेव्हा आली आणि अभय सरांनी चेक केली, यामध्ये खूप साऱ्या चुका लक्षात आलेल्या आहे. आणि ही चेकलिस्ट मलासुद्धा अपेक्षित नव्हती, पण ॲक्सेप्ट म्हणजे चूक झालेली ती मान्य करायला पाहिजे. कारण सर्व विद्यार्थ्याच्या चेकलिस्टमध्ये पाठवत असतानासुद्धा चेकलिस्टमध्ये चूक झालेली आहे. स्कोरिंग एकसारख्यापणा आलेली आहे. म्हणजे प्रगतशील कौशल्यामध्ये सुद्धा स्कोरिंग सारखी आलेली आहे. कौशल्य जास्त निवडण्यात आलेले आहे आणि ज्या कौशल्याला प्राधान्य द्यायला पाहिजे ते कौशल्य न घेता दुसरे कौशल्य निवडण्यात आलेले आहे. आणि परंतु जेव्हा चेकलिस्ट बघितली, पण प्रत्येक चेकलिस्टमध्ये झालेलं नाही आहे आणि अर्जितच्या चेकलिस्टमध्ये झालेलं आहे. हे मी ॲक्सेप्ट करतो आणि यानंतर कधी होणार नाही हे सुद्धा सांगतो. नमस्कार, माझा सिनियर मुलगा आहे. मी कौशल्य घेतला आहे स्वतंत्रपणे न सांडता ग्लास किंवा कपमधून पिणे. ते चुकीचं आहे माझं. मला घ्यायला पाहिजे होतं सहाय्याने किंवा मदतीने पाणी किंवा द्रव पदार्थ पिणे. हे मी घेतलं नाही. आणि स्कोरिंगमध्ये मी ठरवलेले हे जेवण जेवणे हे स्वतंत्र केलं आहे. ते अवलंबून पाहिजे होतं. तर गोल सिलेक्शनमध्ये माझी चूक झाली अशी की मी स्वतंत्रपणे न सांडता ग्लास किंवा कपमधून पिणे हे घेतलं आहे. पण त्याच्याऐवजी मी घ्यायला पाहिजे होतं सहाय्याने किंवा मदतीने पाणी किंवा द्रव पदार्थ पिणे. ते मी घेतलं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर स्कोरिंगमध्ये ठरवलेलं वेळेत जेवण जेवणे हे स्वतंत्र केलं आहे मी, तर ते अवलंबून पाहिजे होतं. अक्सा नायब ही 10 वर्षाची आहे. तिचा स्पीच प्रॉब्लेम आहे. ध्येय निवडताना बरोबर निवडलेत, पण अजून ॲड करायला पाहिजे होते. म्हणजे सामाजिक जी वर्तणूक आहे त्याच्यामध्ये शरीर मागे पुढे करून सतत हलवत असते खुर्चीवर बसल्यावर, तर ते निवडायला पाहिजे होतं, पण ते ध्येय घेतलं गेलं नाही आहे. आणि आपल्या भावना म्हणजे राग आनंद ह्या ज्या भावना असतात त्यासुद्धा 10 वर्षाच्या मुलीला यायला पाहिजेत. ते पण ध्येय घ्यायला हवं होतं, ते घेतलं गेलं नाही आहे. आणि दुसरे इवेक्समध्ये 10पेक्षा अधिक वस्तू वगैरे असतात नाही का, त्या घ्यायला हव्या होत्या, तर ते घेतल्या गेल्या नाही आहेत. ते पण ध्येय अजून घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे 2-3 ध्येय अशी आहेत की ती 22 घेतली होती तर अजून 2-3 चालली असती तिला, कारण करण्यासारखी विद्यार्थिनी आहे. आइडेंटिफिकेशन ऑफ सो इनकी बच्ची जो है काफ़ी इंडिपेंडेंट है, तो वो बोल रहे हैं कि स्कोरिंग में तो इतना गलत नहीं है, स्कोरिंग इज़ क्वाइट ओके, पर जितने गोल्स और ले सकते थे वो उन्होंने लिए नहीं है. बच्ची को काफ़ी बिहेवियर का इशू है, तो बिहेवियर से उन्होंने कोई भी गोल्स नहीं लिया था. फिर बच्ची 10 साल की है, पर इमोशंस उनको समझने चाहिए अभी, एटलीस्ट हैप्पी सैड ये इमोशन समझने चाहिए थे, तो वो भी गोल ले सकते थे. और अजून लास्ट कुठलं तुम्ही म्हटलं EVS में आइडेंटिफाइज 10 और मोर ऑब्जेक्ट्स, 10 सामान्य वस्तुओं को की पहचान, ये भी वो ले सकते थे. टोटल मेरे ख्याल से 22 ही गोल है उनके, तो बच्ची के लेवल के हिसाब से और 1-2-3 गोल आराम से ले सकते थे. यही वो उन्होंने बोला है. नमस्ते, मेरा नाम प्रतिभा शिंपी, मैं सेवा सदन दिलासा केंद्र पुणे ये स्कूल से आई हूँ. मेरे एक क्लास का लड़का है, 15 साल का है वो. उसको ADL पूरा उसको बराबर है, मतलब सब आता है उसका ADL में, उसको कोई प्रॉब्लम नहीं है. खाली उसको एजुकेशन, कोई उसके वर्तणूक के गोल है, उसमें उसको दिक्कत आ रही है. तो मेरे से कुछ कई स्कोरिंग में गलती हुई है, जैसे कि मतलब मैसेज देना और लेना पेरेंट्स को, तो उसमें वो करता है. तो हमें को मैंने 36 से 70 लिखा है, लेकिन वो 71-99 में आ सकता था. जैसे कि 2 जगह उसका स्कोरिंग में मैंने सेम स्कोरिंग किया है, वहाँ ज़रा दिक्कत हुई है. उसके बाद जो उसके गोल मैंने लिया है तो उसमें ही ज़रा मुझे अभी समझ में आया कि उसको 10 से 50 तक
उसको जो नंबर्स है वो पहचानता नहीं है। 1 से 10 तक उसका पूरा बराबर है, लेकिन आगे जो है उसको पहचानता नहीं आता है, उसके नाम भी उसको समझ में आते नहीं है। तो उसको मैंने 35 में डाला है। और उसका जो आगे का मैंने ध्येय लिया है वो जो है कि 11 से 50 तक अर्थपूर्ण गिनना है, तो 36 से 70 में डाल दिया है और वो मैंने गोल लिया है। इसमें मेरा गलती हुआ है, ऐसा 1-2 जगह थोड़ा मुझसे गलती हो गया है। थैंक यू मैम। सबका हुआ? एवरीबडी शेयर? एक्चुअली हम आपके साथ शेयर करना चाहते थे कि ये जो एक्टिविटी हुआ है आप लोगों के साथ, आप लोगों ने सबने अपने स्कूल से कितना कितना आईपी सबमिट किया होगा? 5 से 7 के बीच में, है ना? ये सारे आईपी जो आपने अपने स्कूल के भेजे हैं वो जोन कोऑर्डिनेटर्स ने, जो आपने अभी ये कार्य किया जिसमें हमें 1.5 घंटा लगा, वो सारे आईपी इस तरह के एक्सेल शीट में जोन कोऑर्डिनेटर्स ने भरा है, ताकि हम आज ये बता पाएँ आपको कि कहाँ कहाँ अभी भी आईपी भरने में मुश्किल आ रही है। हर एक चीज़ को आप देखेंगे, यहाँ पे आईपी के डोमेन्स हैं, यहाँ पे स्कोरिंग में मतलब प्रगतिशील लक्ष्यों पे एक जैसा स्कोरिंग, विद इन डोमेन गड़बड़ हो तो, अक्रॉस डोमेन्स गड़बड़ हो तो, गोल्स के अंदर क्या गड़बड़ आ रही है, इनअप्रोप्रिएट हैं गोल्स, अगर प्रायोरिटी के नहीं हैं तो थोड़ा इधर घुमाइए, जस्ट शिफ्ट इट, और टोटल गोल्स। ये सारा जो आप देख रहे हैं यहाँ पे, हर एक आईपी पे सारे जोन कोऑर्डिनेटर्स ने बैठ के ये भरा है। इतना इन्वेस्टमेंट जा रहा है सिर्फ एक आईपी को ठीक से भरने के लिए। जब ये उन्होंने पूरा भर दिया, उसके बाद एक बंदे से गलती ना हो जाए उसको चेक किया गया। तो माधुरी एंड निकिता बैठ के उन्होंने ये पूरा चेक किया कि जोन कोऑर्डिनेटर ने क्या भरा है और उसमें क्या कोई त्रुटि या गलती तो नहीं हुई। दिस मच टाइम एंड एफर्ट इज गोइंग सिर्फ ये ठीक करने के लिए कि हम आईपी जो है वो ठीक से भरें। अभी आपको अपने ही आईपी को चेक करने में कितना टाइम लगा होगा बताइए? 1 घंटा आप ही ने भरा है, राइट? आपको अपना आईपी चेक करने में 1 घंटा लग रहा है। वो जो आईपी भर रहे चेक कर रहे हैं वो उनका अपना बच्चा भी नहीं है, उनको उससे 3 गुना टाइम लगता है ये भरने में, राइट? प्लीज़ कोशिश करें कि जो आपने जिस मेहनत से, जिस ध्यान से आज आईपी चेक किया है, अप्रूवल के टाइम भी आप उतने ही मेहनत और उतने ही ध्यान से उसको चेक करिए, नहीं तो ये गलतियां होती जाएंगी। और ऑनेस्टली दिशा जोन कोऑर्डिनेटर हर बारी नहीं चेक कर पाएगा, कितने करेंगे ना? अभी 7 किए हैं, स्कूल में तो इतने बच्चे हैं, है ना? प्लीज़ मेरा आपसे रिक्वेस्ट है, और मैं सच में ये रिक्वेस्ट कर रही हूँ क्योंकि हम कितनी दिन तक हम नई चीज़ें नहीं सीखेंगे क्या? कब तक हम आईपी और गोल सेटिंग के बारे में ही बात करते रहेंगे, है ना? सो जब भी हम भरें और जब भी चेक करें, अब आपके पास एक वो चीट शीट भी आ गया है आपको साथ ले जाने के लिए स्कूल में, उसको लगा लो किधर में, उसका सॉफ्ट कॉपी भी दे देंगे आपको, आपको बाकी टीचर्स के लिए बनाना है तो वो भी बना लो। उसको चेक करते वक्त सामने ध्यान में रख के फिर चेक करेंगे, अप्रूव करेंगे और भरेंगे भी। आशा करते हैं कि ये ट्रेनिंग आपको फ़ायदेमंद लगी होगी। अगर इस ट्रेनिंग के बारे में आपको कोई भी शंका या सवाल है तो कृपया अपने जोन कोऑर्डिनेटर से संपर्क करिए। धन्यवाद।